राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या रुपाली ठोंबरेंना पक्षानं शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत नोटीस पाठवली। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्य जे आहे त्या वक्तव्यामुळे ही नोटीस पाठवल्याची चर्चा आहे। मात्र पक्षानं नोटीस नाही तर खुलासा पत्र दिल्याचं ठोंबरेंनी म्हटलंय। तर ठोंबरेंच्या आरोपांना पत्रकार परिषद घेऊनच उत्तर देणार असल्याचं रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलंय। मला पक्षाची नोटीस नाही, मला पक्षाचं खुलासा पत्र काल रात्री दिलेलं आहे। त्या खुलासा पत्रामध्ये जो काही मजकूर आहे तो मी तुम्हाला माझ्या सोशल मीडियातनं तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की मी जे काही महिला आयोगाच्या अध्यक्षा त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्षा यांच्या बाबतीत माध्यमावर वक्तव्य केलं त्याचा खुलासा मला माझ्या पक्षाने मागितलेला आहे। त्यासाठी 7 दिवसाचा कालावधी आहे आणि त्या खुलासाला उत्तर किंवा जो खुलासा कायदेशीर आहे तो मी देणार आहे। गेले 4-5 दिवसापासून ज्या पद्धतीने आरोप केले जातात त्या सगळ्या आरोपांचं उत्तर मी तुमच्या सोबत स्वतंत्र प्रेस घेऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन। आणि तुम्हाला कल्पना आहे माझ्या हातात कागद पुरावे असल्याशिवाय मी कोणत्याही गोष्टीचं वक्तव्य करत नाही। त्याच्यामुळे पुराव्यासहित तुमच्याबरोबर तुमच्या समोर बसेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।